तुम्हाला कशाचा आवाज आला? नाही, मला शंखांचा आवाज येतो आहे. ह्याचा अर्थ कोणत्याही क्षणी तुला काहीही सापडू शकेल. आपण अंतःपुरात जाऊयात. काय गे? तुळशीची माळ हाय. कुणाची पडली म्हणायची? ही माळ माझ्यासाठीच असणार. कशावरून? अगं, अशी वस्तू सापडणं ही कसली तरी खून असते या. ए यार, ती झालंच पर चालता चालता कुणीकडे आलोय बघा. वय की र, उग देवीने बघितलं तर तंटा होय असा पुण्यांदा. वय र, ध्यानातच नाही आलं माझ्या. आपण वळून माघारी फिरू. वय, चला. चल. हे कमळ असं इथे कसं काय? चुकून कोणाच्या तरी हातून पडलं असेल. मला नाही तसं वाटत. हे फूल कोणत्या दैवताला प्रिय आहे? श्री महालक्ष्मी देवींना. मग त्यांनीच माझ्यासाठी ते इथे ठेवलं असणार. म्हाळसा, ही तुझी श्रद्धा आहे. निघूयात. तू राजवाड्याच्या या भागात काय करते आहेस? या बाहेरच चालले होते, पर चालता चालता ध्यानातच नाही आलं माझ्या, म्हणून माघारी चालले होते. ध्यानात आलं नाही म्हणजे? लक्ष कुठे असतं तुझं? वाटत मला हे सापडलं आहे, ते देवासनी द्यायचं आहे. तुळशीची माळ तुला दिसली आणि तू घेतली? नाही जी, ही माळ म्हणजे विष्णू देवांची खून आहे. आणि मला काय बाय कळावं म्हणून त्यांनी मला दिली असेल असं मला वाटलं. कोणी दिली? श्री विष्णूंनी. इतकं सोपं वाटतं का तुला हे सगळं? त्यांनी तुला सहाय्य करावं असं काय आहे तुझ्यात? माझ्यात देवांची भक्ती आहे, अजून काय पाहिजे? तुम्ही दोघेही शांत बसणार आहात का? का सर्वांसमक्ष इथे वाद घालणार आहात? चुकलं जी, येते म्या. पर ह्याचं काय करावं? बानू, ती माळ ठेव तुझ्याकडे. तू त्याला श्री विष्णूंचा प्रसाद म्हणून मानला आहेस ना? तुझी श्रद्धा आहे ती.
ये आता. जी. जाताना राजवाड्यात काही सोनं दिसलं तर तेही घेऊन जा. देवाने दिलं आहे असं समज. माझ्यासाठी देवांचा भंडारा हेच सोनं आहे. येते म्या. दिवसेंदिवस हिचं धडस वाढत चाललं आहे. काहीतरी करायला हवं. म्हाळसा, देवी, देवी, तू तू इथे कशी आलीस? देवी, किती काळ लोटला आपण भेटलोच नाही. मी किती शोधले आहे तुम्हाला. असं काय करतेस? मी आज जेजुरीत गडावरच आहे. हे तुला ठाऊक नाही का? तुम्ही कुठे सांगितलं? कोणालाही विचारायचं, सांगितलं असतं. देवी, कैलास सुटला आणि आपण भेटलोच नाही. तुम्ही मला सांगायला हवं होतं की तुम्ही कुठे जाणार आहात, माझे काय होणार आहे. तुम्ही मला केवळ कल्पना दिली असती तरी मी निश्चिंत झाले असते. मी तुला सांगितलं होतं ना की मल्हारी अवतारात मी यांची पत्नी म्हणून अवतार घेणार आहे. तसं मी तुला वचन देखील दिलं होतं. ते माझ्या स्मरणात नाही, पण मी ह्याची प्रतीक्षा करत होते की तुमची आणि माझी भेट कधी होईल. पण तुम्ही मला न सांगताच निघून गेलात. माझे काही चुकले का देवी? मी असं म्हटलं का की तुझं काही चुकलं? नाही देवी, पण मग तुम्ही मला भेटत का नाही? मला तुमच्या सोबत राहायचे आहे, तुमची सेवा करायची आहे. बालपणापासून मी जसं तुमच्याशी बोलत आले आहे तसं बोलायचं आहे. मला देखील तुझी आठवण येते. तू सुद्धा कुठे निघून गेलीस हे मला आठवत नाही. कुठे गेलीस तू? अहो, असं काय करता देवी? अहो, तुम्हीच मला बोलावलेत आणि तुम्हीच विसरलात. मी बोलावून घेतले? मला का आठवत नाही? आठवेल, पण मला सांगा, तुम्ही अशा चिंतेत का दिसत आहात? काय आणि कसं सांगू? मला हे सहनच होत नाही की हे माझे नाहीये. मला ठाऊक होते ही साधी गोष्ट नाही. देवी, मी आपणास सांगत होते मला शासन करा, पण आपण माझे ऐकले नाही. मी सांगत होते माझ्याकडून अक्षम्य असा अपराध घडला आहे. मी श्री महादेवांवर प्रेम केले. असे घडायला नको होते. जे घडले ते घडले, पण यातून आता बाहेर कसे पडायचे याचा विचार करायला हवा. तुला जे जे आठवत आहे ते तू मला सांग, आणि मला जे जे आठवत आहे ते मी तुला सांगते. म्हणजे काही प्रश्नच उरत नाही. हो देवी, हा उत्तम पर्याय आहे. पण तुम्ही माझ्याकडे याल? कुठे असतेस तू? आपणच ठाऊक नाही देवी? नाही. असं का स्वप्न पडलं मला? काय अर्थ होता याचा? देवी, आपण एकत्रित संकेत देण्याचा योग्यच निर्णय घेतला नाही का? तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे आपण म्हाळसा आणि बानूला आपण असण्याची काहीतरी साक्ष देतो आहोत. आख्यानात एक क्षण येईल जेव्हा समुद्र मंथनातून आपण बाहेर आल्याचं वर्णन नारद मुनी करतील. साधारण त्या क्षणी श्री म्हाळसा देवींना आपण कोण आहोत हे कळेल.
त्या क्षणी म्हाळसादेवींना आपण कोण आहोत हे कळेलच, परंतु त्यासोबतच आणखी काय काय कळेल हे आपल्या हातात नाही. श्री म्हाळसा देवींना त्यावेळी सावरणं सोपं नाही. त्यानंतर प्रश्न संपणार नाहीत, नवीन प्रश्न उभे राहतील. आणि माझी भगिनी इथे येईलच आणि ती म्हाळसाला देखील दिसेल. लक्ष्मीशी कसं वागावं ह्याचा विचार करावा लागेल. परंतु आता जे जे घडेल त्यासाठी आपण तयार राहूया. आपण कोण आहोत हे समजल्यानंतर म्हाळसा आपल्याशी अत्यंत आदरानं वागतील. वेळ प्रसंगी आपल्याला नमस्कार देखील करतील. त्यावेळी त्यांना समजवायला हवं की त्यांनी हे असं करणं अपेक्षित नाही. हे कार्य आपण श्री खंडेरायांवर सोपवू. आणि आता बानूमध्ये एक जयाद्री देखील आहे हे म्हाळसाच्या लक्षात यायला सुरुवात होईल असं मला वाटतं. तसं झालं तर उत्तम. बानू, बानू, कल्याण मस्त. तुम्ही या ना आत्ता? आपल्या कन्येच्या घरी यायला त्याला काळ वेळ पाहायची गरज नसते. या आत या जी, बसा. बानू, मी काही काळ इथे थांबणार आहे. मला गडावरही जायचंय. कशा पाय? तुझ्या पतिदेवांना भेटायला. वय का? मग मी आज तुमच्यासाठी जेवाय करू का जी? बानू, मला त्याआधी सांग की गडावर तुझ्यापासून काही लपवलं जातंय हे तुझ्या लक्षात आलंय? नाही. भोळी आहेस तू. काय झालं जी? बानू, मी प्रयत्न केले म्हणून प्रधानजी आणि लक्ष्मी कोण आहेत हे तुला कळलं. पण आता श्री म्हाळसा देवींना सत्य समजावं म्हणून अधिक प्रयत्न केले जात आहेत हे तुझ्या ध्यानात आलं नाही? पर मला कसं ठावं नाही? तू उघड्या डोळ्यांनी पाहतेस कुठे? आख्यानात तुझं लक्ष कुठे असतं? पर मी तर महाराज सांगतात ते ऐकते. तिथेच तुझ्या ध्यानात यायला हवं होतं. पण तू भोळ्या भक्तीत धन्यता मानलीस. केवळ आपल्यालाच प्रधानजी आणि लक्ष्मी यांचं मूळ स्वरूप माहिती आहे या भ्रमात राहिलीस. आख्यान संपल्यावर गडावर काय काय घडतं हे तुला ठाऊक नाही. मग आता मी काय करावं? श्री खंडेरायांना न सोडण्याचा आग्रह धर. तुला सत्य कळावं यासाठी आग्रह धर. आता मला काय बी कळत नाही. अहो, त्या लक्ष्मी देवींच्या बहीण बी हात येऊन गेल्या. काय? अलक्ष्मी इथे आली होती? वय. हे मला कसं ठाऊक नाही? बानू, तू आता सुरक्षित नाहीस. मी अगदी योग्य वेळी आलोय. तू त्या अलक्ष्मीच्या जाळ्यात सापडू नकोस बानू. तरी माझं पित्याचं हृदय मला अस्वस्थ करत होतच. मी आलो ते बरं झालं. पर मी देवासनी हे सांगितलं होतं. ते तर सांब सदाशिव आहेत. देव आणि दैत्य यांच्यात सुद्धा भेदाभेद केलेला त्यांना चालत नाही. सगळी या सृष्टीचीच लेकरं आहेत असं ते मानतात. पर मग आता मी काय करू? आता तू काहीच करू नकोस. जे काही करायचंय ते मीच करेन. प्रभो, मी यावं का? या देवेंद्र, आपलं स्वागत आहे.
प्रणाम प्रभो. देवेंद्र, मी इथे प्रधान आहे, त्यामुळे नमस्कार केला नाही तरी चालेल. असं कसं प्रभो? इथल्या लोकांना आपले केवळ बाह्यरूप ज्ञात आहे, पण आपण साक्षात श्री विष्णू आहात याचे भान मला ठेवले पाहिजे. आपल्या येण्याची पूर्व सूचना मिळाली म्हणून आपल्या स्वागतासाठी इथे थांबलो. बोलावे. प्रभो, बोलणार तर आहेच, पण त्याआधी जर श्री खंडेरायांचे दर्शन मला झाले असते तर माझ्या येण्याचा हेतू सफल झाला असता. त्यांना संदेश पाठवला आहे, येतीलच ते. प्रभो, मी बानूची भेट घेऊन आलोय. अत्यंत एकाकी आहे ती. तिचे दुःख मला पाहवत नाही. त्याची चिंता आपण करू नये देवेंद्र. श्री खंडेराय तिची काळजी घेण्यासाठी समर्थ आहेत. तरीही प्रभू, मला हेही माहिती आहे की साक्षात आपण आणि श्री लक्ष्मी देवी तिला सहाय्य करता आहात. पण तरीही इथे जेजुरी गडावर जे स्थान श्री म्हाळसा देवींना प्राप्त झाले आहे ते माझ्या कन्येला नाही. त्याची अभिलाषा देखील ठेवू नये, कारण काहीही झालं तरी शिव आणि शक्ती आहेत ते. आणि बाणाईला जे मिळालं ते आजपर्यंत कोणत्याही भक्ताला मिळालं नसेल. तेव्हा तिच्याच सुखासाठी आपण काही नाही केलं तरच उचित ठरेल. प्रणाम प्रभू. इंद्रदेव, आसन ग्रहण करावे. नाही देवा, मला आपल्याशी वार्तालाप करायचा आहे आणि लगेचच स्वर्गलोकी प्रस्थान करायचं आहे. बर, आपण बोलावे. देवा, इथे जेजुरीमध्ये साक्षात स्वर्गलोकच अवतरला आहे की काय असे वाटते. शिवाय समुद्र मंथनाच्या आख्यानाच्या वेळी तेजाचे अत्यंत सुंदर असे वलय आम्हाला स्वर्गलोकातून पाहायला मिळते. होय, आणि त्यात आपला उल्लेख होत असल्यामुळे आपण आमच्या जवळच आहात असे आम्हाला वाटते. प्रभो, हे तर माझे महद्भाग्य आहे. देवा, आख्यान अशा चरमसीमेवरती पोहोचले आहे जिथे समुद्र मंथनातून आता लक्ष्मी देवी प्रकट होतील. देवेंद्र, तुम्हाला काय म्हणायचं आहे हे थेट सांगावं. बानूला श्री लक्ष्मी आणि श्री विष्णूंचे दर्शन झाले, तेही माझ्या आग्रहावरून मी ते घडवून आणले म्हणून. पण त्यानंतर तिला सहाय्य व्हावे असे इथे काहीच घडलेले नाही.